नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अंकुर वारिकू यांच्या मेक एपिक मनी या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक आपल्याला सांगतं की पैसे कमावण्यासाठी आपल्याला केवळ मेहनतच नाही तर योग्य दिशा, मानसिकता आणि स्किल्स कशा असायला हव्यात. अंकुर वारिकू या पुस्तकाच्या सुरुवातीलाच असं सांगतात की पैसे कमावण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला असं खूप पाहिलं जातं की लोक बाहेरच्या जगात कोण कसे पैसे कमावतायत हे पाहून तोच मार्ग निवडतात. पण अंकुर सांगतात की सगळ्यांना एकाच मार्गाने यश मिळेल असं नाही. प्रत्येकाची क्षमता, आवड, स्किल्स या वेगवेगळ्या असतात. म्हणूनच प्रथम स्वतःला ओळखा. उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या व्यक्तीला कम्प्युटर कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर ती व्यक्ती फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून वेब डेव्हलपमेंट किंवा ॲप्स डिझाईन करून पैसे कमवू शकते. तर तेच दुसरीकडे कुणाला क्रिएटिव्ह रायटिंगची आवड असेल तर ब्लॉगिंग किंवा कंटेंट रायटिंग करून पैसे मिळवता येतील. इथे महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्किल्स आणि आवडी ओळखून त्या दिशेने प्रयत्न करणं. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात लेखक सांगतात की पैसा महत्त्वाचा आहे, पण त्याहूनही जास्त मूल्य महत्त्वाचं आहे. हे वाक्य अंकुर वारिकू पुस्तकात वारंवार सांगतात की पैसा हा परिणाम आहे, मूल्य हाच मुख्य मुद्दा आहे. याचा अर्थ असा की तुम्ही जे काम करता ते लोकांच्या आयुष्यात किती मूल्य जोडतंय यावरच तुमची कमाई ठरते. तुम्ही लोकांना काय देताय ते त्यांना कितपत उपयोगी आहे हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा प्रोडक्ट विकत असाल पण त्यातून लोकांना काही विशेष फायदा होत नसेल तर लोक त्या प्रोडक्टसाठी पैसे देणार नाहीत. पण जर तो प्रोडक्ट लोकांच्या समस्यांचे समाधान करत असेल किंवा त्यांच्या आयुष्यात मूल्य वाढवत असेल तर ते नक्कीच त्या गोष्टीसाठी पैसे देतील. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲपल कंपनी. त्यांचे प्रोडक्ट्स खूप महाग असले तरी लोक ते खरेदी करतात कारण त्यांना त्यातून उत्कृष्ट अनुभव मिळतो. तिसऱ्या भागात लेखक म्हणतात, फेल्युअर म्हणजे शिकण्याची एक संधी असते. खूप लोकांना असं वाटतं की एकदा फेल झालं की सगळं संपलं. पण अंकुर वारिकू म्हणतात की अपयश म्हणजे तुमच्या यशाच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. यशस्वी लोक कधीच एका प्रयत्नात यशस्वी होत नाहीत. त्यांना अपयशांमधून शिकावं लागतं. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं स्टार्टअप सुरू केलं आणि ते पहिल्या काही महिन्यात फेल झालं. या क्षणी बऱ्याच लोकांना निराश वाटतं, पण खरी लढाई तिथूनच सुरू होते. अपयशाच्या अनुभवातून काय शिकता येईल, पुढच्या वेळी ती चूक कशी टाळायची याचा विचार करणं गरजेचं आहे. अपयश ही शिकण्याची संधी असते आणि ती तुम्हाला पुढच्या यशाकडे नेणारं साधन असते. चौथ्या भागात लेखक सांगतात की समस्या सोडवा, पैसा आपोआप मिळेल. आपण नेहमी बघतो की यशस्वी उद्योजकांना किंवा स्टार्टअप्सना केवळ प्रॉफिटवर लक्ष केंद्रित करावं लागत नाही, तर त्यांचा कोणती समस्या सोडवायची आहे यावर भर असतो. कारण समस्या सोडवल्या तरच लोक तुमच्याकडे येतील. उदाहरणार्थ, झोमॅटो किंवा स्विगी यासारख्या ॲप्सने एक मोठी समस्या सोडवली. ती म्हणजे घर बसल्या जेवण ऑर्डर करण्याची सुविधा. त्यामुळे त्यांनी लोकांच्या जीवनात सोयीची सुविधा दिली आणि त्यातून भरपूर पैसा कमावला. तुमचं व्यवसायाचं ध्येय हे नेहमी एखाद्या समस्येचं समाधान असावं. मग त्या समस्येच्या सोडवणुकीतून तुमची कमाई नक्कीच होईल. पाचव्या भागात लेखक पैसा कसा गुंतवायचा ते शिकायला सांगतात. अंकुर वारिकू यांचं शेवटचं आणि खूप महत्त्वाचं ध्येय म्हणजे आर्थिक साक्षरता. पैशांचं व्यवस्थापन, गुंतवणूक हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही पैसे कमवत असाल पण त्यातल्या किती पैशांना तुम्ही योग्य पद्धतीने मॅनेज करता हेच जास्त महत्त्वाचं असतं. अंकुर सांगतात की तुम्हाला मिळालेला पैसा स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट यासारख्या अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने गुंतवला तरच तो पैसा वाढेल. त्यामुळे फक्त पैसे कमवून न थांबता त्या पैशातून अजून पैसा कसा मिळवायचा हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळेच तुम्ही तुमचं आर्थिक शिक्षण हे कायम सुरू ठेवा. मेक एपिक मनी हे पुस्तक तुम्हाला पैसे कसे कमवायचे यापेक्षा पैसे कशा प्रकारे जगण्याच्या सवयी बदलून कमावता येतील हे शिकवतं. या पुस्तकात अंकुर वारिकूने फक्त आर्थिक गोष्टींबद्दल माहिती दिली नाही तर आपल्याला त्यांनी मानसिकता बदलायला देखील शिकवलं आहे. यश मिळवण्यासाठी सगळ्यात आधी गरज आहे ती तुमच्या विचारसरणीची. तुम्ही तुमच्या आयुष्यात किती मूल्य निर्माण करता, कोणत्या समस्या सोडवता
आणि त्या सगळ्यांचं व्यवस्थापन कसं करता यावरच तुमचं यश अवलंबून असतं. पैसा म्हणजे फक्त साधन आहे, पण खरा उद्देश हा मूल्य निर्माण करणं असतो. अशा प्रकारे तुम्ही जर हे विचार अंगीकारलात तर नक्कीच तुम्ही इपिक मनी कमवू शकता. त्यामुळे आजपासूनच निर्णय घ्या की फक्त पैसे कमावणं हा तुमचा उद्देश नसेल, तर तुम्ही लोकांच्या जीवनात काही मूल्य देणार आहात. पैसा आपोआप येईल. अंकुर वारिकू यांनी त्यांच्या मेक इपिक मनी या पुस्तकात आणखी असे बरेच मुद्दे मांडलेले आहेत जे आपल्या रोजच्या जीवनात खूप उपयोगी आहेत. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक एकदा नक्की वाचायला हवं. अशी आशा आहे की तुम्हाला ही समरी नक्की आवडली असेल तर लाईक करा. इतरांनाही या विचारसरणीचा फायदा व्हावा म्हणून शेअर नक्की करा. अजून अशाच इंटरेस्टिंग आणि नवीन पुस्तकांच्या समरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा.